पेंधर या ठिकाणी टॉस जिंकला आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आमचे विपुल आमचे जितू बंधू जबरदस्त ड्रेस कोड अगदी ऑस्ट्रेलियाच्या ड्रेस कोड मध्ये क्या बात आहे. गोलंदाजीसाठी तेज थरार 2023-2024 मध्ये ज्यानं विकेटचा धुमाकूल घालणार हा गोलंदाज प्रथमेश. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत युट्यूबच्या माध्यमातून. आमचे वीरेंद्र सेवक शॉर्ट टर्मॅन मध्ये वैभव क्या बात आहे. हलक्या हाताने वैभवला हुलकावणी दिले. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. खणखणीत सनसणीत दणदणीत 4 रन. आमचे गुड्डू राजे आलेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. स्वागत. गोलंदाज तयार. प्रथमेश हलक्या हाताने टॅप करतायत. चाललाय चेंडू सिलिमी डाऊन मध्ये. एक धाव पूर्ण ते केली जाईल आणि एका धावच्या बरोबरीनं निखिल राजे स्कोरिंगच्या भूमिकेत आज इनेट 11 मध्ये खेळतील. भोपाल 11 तलोजा मजकूर. हे सॉरी योगेश कैलासवासी योगेश दादा प्रतिष्ठान यांच्या नावाने ते खेळणार आहेत. चला मॅचच्या दिशेने गोलंदाज तयार असताना एक उंच गोडा गोलंदाज प्रथमेशी गोलंदाजी. गोलंदाज सज्ज. समोर फलंदाज. जबरदस्त चाललाय चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्रिश अगदी वेगानं चेंडूवरती झेप घेतील तोपर्यंत मिळतील. या चेंडूवरती 2 धावा. 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या 7 धावा धावफलकावरती. आधी राजे आमचे गुणलेखक आहेत. निखिल राजे संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. जबरदस्त स्पर्धा. ओम ठाकूर बाप्पा मोर्या तलोजा मस्को टीम यांच्या संयुक्त विद्यमानानं भरलेल्या क्रिकेटचा रणसंग्राम. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा. प्रथमेश गोलंदाजीसाठी. ओहो इथे ओहो अंपायरला हुलकावणी दे. चेंडू सीमा रेषा लगत. अडवणूक केली. क्षेत्ररक्षक आर्यन चांगलं प्रोटेक्शन. अगदी आर्यन कडनं चेंडू पार करणं म्हणजे चीनची भिंत ओलांडण्यासारखं आहे. तर चांगला क्षेत्ररक्षक आहेत. सातत्याने बाउंड्री रेषेजवळ त्यांची संकेत आणि हर्षलची जोडी मैदानामध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्ले 5 षटकांची मॅच. गोलंदाज प्रथमेश. चालला चेंडू सरळ लॉंग ऑफ सीमा रेषा बाहेर. खणखणी 4. ग्रेट फॅन्स ऑफ विराट कोहली. विराट कोहलीचा भरपूर मोठे फॅन आहेत. अंकुशदादा नेरुरकर या ठिकाणी आले असतील तर विनंती करीन व्यासपीठावरती या. टॅप करतायत. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिट. ओहो इथे निशाणा चुकलाय. घडलाय काय. फिल्डर आहेत. प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी या चेंडूवरती मिळतील 2 धावा. 2 धावाच्या बरोबरीने षटक क्रमांक संगम राजे पंचांच्या भूमिकेत मयूर राजे या ठिकाणी दर्शवतात की पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकामध्ये धावा आलेत 15. नक्कीच सर्वांचं स्वागत. आमचे ब्रह्माराजे यांचे बंधुतुल्य मित्र प्रवीण दादा
मॅचचा आनंद घेत असतील. प्रवीण दादा तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यांची स्पर्धा देखील भरपूर मोठी, सातत्याने आमचे समाधान होईल. त्यानंतर आमचे नितीन यांची भरपूर मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे. तर नितीन तुमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही व्यक्त करू. प्रथमेश थोडा मागे ठरला हरकत नाही, मॅन्डेटरी पॉवर प्ले. त्याने तर सेकंड पॉवर प्लेमध्ये नक्कीच नक्कीच यावर्षीचा ड्रेस कोड खरोखर भरपूर चांगला आहे. पेंदर टीमचा ऑस्ट्रेलिया टीमची खासियत ठेवणारा हा यंदाचा हंगाम गाजवला VRCC पेंदर टीमनं. परंतु त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पापडीपाडा हे देखील कमी नाही आहेत. चांगला फटका चालला, चेंडू सरळ काव कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आर्यन, मी म्हटलंय आर्यनकडनं चूक होणार नाहीये, फक्त मिळेल त्या चेंडूवरती आल्यात. एकूण धावा सिंगल आली, सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टिपते. एकूण धाव संख्या त्या 16. पापडीपाडा टीम ची ही जोडी चांगली सुरुवात होत असताना सृष्टी 11 म्हणजे नक्कीच आमचे विलासदादा गरज साहेब या ठिकाणी आले असतील तर विनंती करीन. येस, इथे फलंदाज बाद होत आहेत. विलासदादा गरज या खऱ्या अर्थानं आमचे ऑनर देखील आहेत टीम पापडीपाडा टीमचे. विलासदादा गरज एक जबरदस्त असती, मॅचचा आनंद घेत असतील किंवा या ठिकाणी आले असतील. विलासदादा या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अभयजी जोशी त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सदानंद जोशी टीम पापडीपाडा टीमसाठी त्यांच्या बातम्याबद्दल शुभेच्छा येतात. थँक्यू. सृष्टी 11 टीम पापडीपाडा टीमची धावसंख्या धावपटकावरती पाहिली गेली. एकूण धावसंख्या 16 आहेत. क्रिशी गोलंदाजी पाहिली. संकेत आणि संकेत बाद झालेत. नक्कीच स्कोरर मित्र आमचे जरा लक्ष केंद्रित करा. डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतो, नवीन येणारा फलंदाज साहिल. स्ट्राइक एंडवरती गोलंदाज क्रिश. जोराचा प्रहार ऑन साइट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रथमेश. चांगला क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल, एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपते. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली 17 धावसंख्या धावफलकावरती. नेक्स्ट मॅच VRCC उसाटणे टीम, त्यांना फाईट करणारा संघ कैलासवासी योगेंद्र दादा प्रतिष्ठान टीम तळोजा मजकूर. हो ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. सरळ चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तत्पूर्वी इथे डॉट चेंडूची सफर आपण पाहिली. कृषी गोलंदाजी अतिशय घातक, तिखट. जितकी गोलंदाजी तिखट, परिस्थिती बिकट करण्याचा प्रयत्न क्रिश यांचा चालला. क्षेत्ररक्षक आहेत, प्रथमेश चुकी करणार नाही. फलंदाज बाद या ठिकाणी आपण पाहिला हर्षलची केली संपुष्टात. अनिलजी राजे, उमेश राजे, श्रीकांत राजे, संतोष राजे मॅचचा आनंद घेतात. हार्दिक स्वागत आहे तुमचं देखील. धावसंख्या धावपलकी 17 होती. 2 विकेट गारत क्रिस यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज अनिकेत पवार, एक भरपूर मोठा खेळाडू, कित्येक हंगाम ज्याने गाजवलं टीम पापडीपाडा टीमचं नाव ज्यानं रोशन केलं, तोच हा फलंदाज अनिकेत पवारची पॉवर इथे मैदानावरती कशा पद्धतीने असेल. शेवटचा चेंडू क्रिश यांच्या षटकातील. पहिल्या षटकामध्ये मार बसला होता प्रथमेशला, त्यानंतर ग्रेट कमबॅक आपण पाहिला. क्रिश याने 5 चेंडूमध्ये 2 विकेट देखील घेतल्यात, 2 धावा खर्च केल्यात. ग्रेट ग्रेट बॉलिंग. शेवटचा बॉल क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर सेकंड पॉवर प्ले अनिकेत पवार. हो चॉप करतायत चेंडू,
चालाय चेंडू पॉइंट रिझन मध्ये एक धाव अंकित, एका धावच्या बरोबरीने षटक क्रमांक 2 ची समाप्ती. पंचांचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या विराट कोहली जर्सी क्रमांक 18 वरती 2, सृष्टी 11 पापडीपाडा. कधी निघणार याची वाट आम्ही पाहतोय. विपुल आमचे भरपूर चांगले मित्र आहेत. अठरा धावा आहेत धाव फलकावरती. 2 षटकाची सांगता 9.00 ची सरासरी. आवाक नेरुरकर देखील मॅचचा आनंद घेत असतील. आवाक एक आदर्श खेळाडू, त्यांचं देखील आम्ही सरचे स्वागत व्यक्त करू. समाधान भोईर, प्रवीण दादा भोईर, तुमचं देखील हार्दिक स्वागत. अंकुश दादा नेरुरकर आले असतील तर या व्यासपीठावरती. ब्रह्माजी राजे आपल्याला इन्व्हाइट करतात आणि आम्ही देखील तुम्हाला इन्व्हाइट करतो या व्यासपीठावरती. गोलंदाज तज्ञान बंटी, हो हो, इथे चांगला चेंडू रिटर्न येतो चेंडू. चल डॉट चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 3 अनिकेत आणि साहिलची जोडी. धावसंख्या धाव फलक 18 आपण पाहिली. संत आणि सावधाची सुरुवात. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होत्या 15 आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला 2 विकेट गेलेत आणि 3 धावा खर्च केल्यात. गोलंदाज आपण पाहिला क्रिश यांची चांगली गोलंदाजी. येस, आमचे लालचंद्र दादा पाटील क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व. दिवसा रात्री परिश्रम करून त्याने शून्यातून स्वराज्याची निर्माणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं शिवभक्त प्रेमी आहेत आदरणीय सन्मान लालचंद दादा पाटील. यांची भरपूर मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून देखील लागली, कारण मैदानासाठी लागणार ट्रॅक्टर त्यांच्या माध्यमातून देण्यात आला. त्यांचं मनापासून आभार. चाललाय चेंडू, इथे विकेट किपर बीट. मॅच मध्ये ट्विस्ट टीम. ओहो, या ठिकाणी 5 धावा मिळतील बोनसच्या स्वरूपात. दिवाळी संपली, दसरा संपला, परंतु बोनस भेटतोय टीम सृष्टी 11 पावडीची बारे टीमला. यावेळी जोराचा प्रहार चेंडू चाला ऑन साइड रिझन मध्ये. संघ जाऊन टेपतो निखिल, आम्हाला दर्शवतील धावसंख्या 24-2 डझनामध्ये. गोलंदाजी बंटी, कदाचित क्रिशला परत आणण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच ही विचारसरणी आम्ही लगेच ओळखतोय, कारण टीम जितू आणि आमचे विपुल, आमचे वैभव एक स्ट्रॅटेजी वेगळीच स्ट्रॅटेजी असते त्यांच्या मॅचमध्ये आपण पाहिली. डावखुऱ्यात त्याचा गोलंदाज तयार बंटी. हो, समोरच्या दिशेनं केल्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट चेंडूची सफर, निर्धाव चेंडूची सांगता होती. या दुनियामध्ये थांबायला तर वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, ठोकला तो जिंकला, हुकला तो संपला. गोलंदाज बंटी चांगला शुभ संकेत देत असताना ग्रेट कमबॅक. कमी वयामध्ये टीम मध्ये पदार्पण. क्या बात आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये जाणार का प्लॉट मध्ये नाही. क्षेत्ररक्षक आहेत रुपेश नेरुरकर, त्या ठिकाणी प्रोटेक्शन देतील. फलंदाज बाद. डावखुऱ्यात त्याचा फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना साहिलची खेळी संपुष्टात.
मी फायनल पर्यंत प्रत्येक खेळाडूचे रन्स इथे काउंट केले जातील. विकेटसाठी 3 धावा आहेत. या गोष्टीकडे नक्कीच आपण लक्ष केंद्रित करा. वारंवार आम्ही सूचना देतोय. आमचे भरपूर मेहनत करणारे रोहिदास पाटील या ठिकाणी आलेत. रोहिदास, स्वागत आहे आपलं. बंटी यांच्या षटकातील पुढील चेंडू. ओहो, बॅटच्या स्लॉट मध्ये ओहो आहेत प्रथमेश, क्रिश आहेत त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद. असं वाटत होतं की चेंडू जाईल सीमारेषा पार, परंतु इथे मिस टायमिंग आणि इथे मात्र पाहिलं गेलं तर फलंदाजाचा बाद झालाय. तो मात्र ऋषीला मात्र परतावा लागेल. करत या ठिकाणी जर आले असेल कैलास दादा व्यासपीठावरती, हे आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर प्रशांत आमचे कैलास दादा यांचे सुपुत्र आहेत. भरपूर चांगले गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत. टीमला धोका आणि मग बिंदास टोका अशी फलंदाजी सातत्याने आम्ही प्रशांतची पाहिली आहे. बंटी यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24. ओहो, फटका बसलाय. चेंडू हवेच्या लाटांवरती. जितू चुकी करणार नाहीयेत. हॅट्रिक, विकेट हॅट्रिक संपादित करणार हा चौथा खेळाडू. षटकाची इथे झाली सांगता 3 षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. दोस्ती दुनियातील एक राजा माणूस मंगेशजी नेरुरकर या ठिकाणी आले असतील. त्यांना विनंती करून व्यासपीठावरती या, मॅचचा आनंद घेत असतील तर. मंगेश, योगेश दादा, तुमचं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. प्रशांत वरती इच्छा होती फलंदाजी करण्यासाठी, महत्वाकांक्षा होती, परंतु तिथे शून्यावरती गोल्डन डकचा शिकार झाला. फलंदाज बाद. गोलंदाज घ्या क्रिश. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रथमे चुकी करणार नाही. फलंदाज बाद. लगातार इथे विकेट पतन होत असताना लागोपाठचा हा चौथा विकेट. ज्या पद्धतीने आपण पत्त्यांचा बंगला ज्या पद्धतीने बांधतो आणि एक पत्ता जरी सरकला आणि पूर्ण बंगला कशा पद्धतीनं खाली पडतोय, अगदी त्या पद्धतीनं टीम पापडीवर टीमसाठी एकच सांगेन की तुम्हाला इथे विकेट ठेवून फलंदाजी करायची आहे. समोरच्या दिशेनं चाललाय चेंडू. प्रथमेश जबरदस्त क्षेत्ररक्षण, प्रोटेक्शन किती चांगलं बघा. क्रिकेटसाठी 100% देण्याचा प्रयत्न आणि क्रिशची गोलंदाजी अतिशय घातक, जबरदस्त. क्रिश समोर फलंदाजासाठी आपण पाहिलं स्ट्राईक एंडवर सृष्टी 11 पापडीवाडा टीम. विलासदादा गरज नाराज असतील, प्रवीणदादा गरज देखील नाराज असतील, कैलास पाटील, कारण आधी अपेक्षा, इच्छा, महत्वाकांक्षा बाळगली गेली होती टीम पापडीवाडा टीमच्या माध्यमातून. नाराज केले मी म्हणेन. 5 षटकामध्ये इथे 93 धावा होताना पाहिलेत निखिल आपण. या मैदानावरती धावा होतात बनवण्याची क्षमता, कुवत, ताकद, हो जज्बा, जुनून तुमच्या हातामध्ये. क्रिशची गोलंदाजी 4 विकेट घेतल्यात गोलंदाज क्रिशनं. क्या बात आहे. हो हो, यावेळेस देखील हा चेंडू आतल्या दिशेने टर्न होतोय.
तर या ठिकाणी डाऊट चेंडूची सफर. निलेश शेठ तांबडे देखील मॅचचा आनंद घेत असतील, आले असतील तर या व्यासपीठावरती. निलेश दादा आपलं देखील स्वागत. क्रिसची ही गोलंदाजी धावफलकावरती एकूण धावा धावफलकावरती 25 वरती 7 विकेट गेल्यात. षटक क्रमांक इथे चौथा प्रगतीपथावर. ओहो व्हेरी गुड स्ट्रोक. रुपेश प्रोटेक्शन देत आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये एकच धाव अंकित केली जाईल. बऱ्याच चेंडूनंतर इथे एक धाव अंकित होते. धावसंख्या धावफलकावरती 26. शेवटचा बॉल. यावेळी फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत. ओहो या ठिकाणी विपुल. हरकत नाहीये. प्रयत्न खूप चांगले होते विपुलचे, परंतु झेल निसटला हातामधून. संघाची धावसंख्या धावफलकावरती ते आपण पाहिली 28 धावा. चौथा षटकाची सांगता, 4 षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली 28. तर या ठिकाणी आमचे जयदासजी राजे आमचे बंधू या ठिकाणी आलेले आहेत. जबरदस्त कुक आहेत. नक्कीच या ठिकाणी या व्यासपीठावरती आपला हार्दिक हार्दिक स्वागत. VRCC उसाटणे समीर दादा, त्यानंतर आमचे यश आले असतील तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून देखील एक भरपूर मोठी नाईट स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे. तर या आपण समीर दादा या ठिकाणी आले असेल तर या आपण VRCC उसाटणे आणि VRCC पेंदरी ते गोलंदाजी करते. म्हणजे श्री विठ्ठल रखमाई कृपा, विठ्ठलाचीच कृपा, त्याचाच आपण खातो आणि त्याच्याच नावानं आपण जगतो. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत इथे फुटबॉल खेळतात. चेंडू सीमारेषा बाहेर बऱ्याच वेळानंतर 4. वरती गोलंदाज विपुल. हो व्हेरी गुड बॉलिंग विपुलची. समोर फलंदाज आपण विशालला पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती अगदी कमी आहे, 33 धावा आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी क्रिसची राहिली. जबरदस्त गोलंदाजी क्रिसची राहिली. त्यानंतर आपण पाहिलं बंटीने देखील चांगली गोलंदाजी केली. बंटीला 2 विकेट मिळाले, 3 विकेट मिळाले. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. यो माय गॉड, इथे हरकत नाही, एक धाव मिळेल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेवतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 34 आहेत. षटकार चौकारांची इच्छा अपेक्षा महत्वाकांक्षा वर्तवली जाते. षटकार चौकार येतील कधी. अनिकेतवरती भरोसा होता, प्रशांतवरती भरोसा होता. समोरचे सलामीवीर फलंदाज हर्षल, संकेत, साहिल भरपूर स्वस्तेमध्ये बाद झाले. हो व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. डॉट चेंडूची सफर. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील. चल टॉस साठी या आपण VRCC उसाटणे आणि त्यांना फाईट करणारा संघ कैलासवासी योगेश दादा प्रतिष्ठान तलोजा मजकूर टीम. शेवटचा बॉल, किती धावा येतील. तर या चेंडूवरती धावा मिळतील पंच. एकूण 2 धावा, 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या 36 आणि 37 धाव्यांचं आव्हान. चला व्यासपीठावरती आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान करू. आमचे लालचंददादा पाटील, क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व. खूप मेहनत सातत्याने, ट्रॅक्टर असो, वॉटर सप्लाय असो, म्हणजे नक्कीच भरपूर मेहनतीने त्यांना शून्यातून विश्व निर्माण केला आहे. प्रयत्नांती परमेश्वर आणि आम्हाला भरपूर मोठा सहकार्य, ट्रॅक्टरची सुविधा
त्यांच्या माध्यमातून देण्यात आली। तर आमचे लालचंद दादा यांचा शुभ सन्मान आमची संपूर्ण टीम, ब्रह्माजी राजे, धीरज राजे, आमचे जय राजे यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण लालचंद दादा यांचा शुभ सन्मान, मायेचे उपदार चाल प्रेमाचा प्रतीक फुलगुच्छ देऊन दादांचा शुभ सन्मान। थँक्यू लालचंद दादा, आपण आलेत आणि या मॅचचा खरं जयदाजी राजे आपण देखील आपला देखील शुभ सन्मान आम्ही करू। आमचे बंधू आहेत, भारतीय संस्कृती जपली जाईल। आमचे बंधू जयदाद दादा राजे यांचा व्यासपीठावरती शुभ सन्मान आम्ही करू। ब्रह्मा राजे विनंती करीन आपण लगेच पाहुण्यांचा शुभ सन्मान करू। टॉस इथे केला जाईल। एका बाजूला टीम VRCची उसाटणी टीम आणि एका बाजूला आपण पाहतो टीम तळोजा मजकूर कुणाल पाटील। चला जाऊया कॉम बॉक्स मध्ये करूया परिवर्तन। आमचे बंधुतुल्य मित्र योगेशजी मडवी यांचा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये। थँक्यू सो मच साईनाथ राजे। पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि युट्यूबच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत, त्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत। चला टॉससाठी कॅप्टन या VRCC उसाटणी टीम कॅप्टनला इन्व्हाइट करेल की आपण टॉससाठी आलेले कॅप्टन त्यांचे देखील तोच मजकूर संघाचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि टॉस केलं जाईल जयदास राजे यांच्या शुभ हस्ते। लालचंद पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं डोनेशन आलं, त्यांचं देखील आभार व्यक्त करूया। आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून संपूर्ण ग्राउंडसाठी त्यांनी ट्रॅक्टर सेवा आणि पाण्याची व्यवस्था करून दिली, त्यांचा आभार व्यक्त करूया। 37चं टार्गेट, मैदानावरती सलामी जोडी, पहिला चेंडू, अतिरिक्त रन्स या ठिकाणी प्राप्त होत आहेत, अर्थात वाईट +4 एकूण 5 धावा मिळाल्यात पेंदर टीमला। वाईट स्वरूपामध्ये, एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाबा खर्च झाल्या सिद्धू सारखे इथे बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा बॅटची एज लागली, पुन्हा एकदा तेज क्षेत्र, लॉंग स्टॉपला बॉल चाललाय, 2 फिल्डर जोपर्यंत चेंडू फील्ड करते तोपर्यंत 2 धाबा वेगाने कंप्लीट झाल्या। बंटी आणि आकाश मैदानाच्या आतमध्ये VRCC पेंदर संघाची सलामी जोडी, आशिष आणि बंटी। धाबासंख्या एकूण पाहिली तर धावपडकावरती पाहायला मिळते 7 धाबा।
पहिलं पॉवर प्ले षटक 30 चेंडूमध्ये बनवायच्यात 37 धाबा आणि पहिल्या चेंडूवरती 7 आल्यात. लो स्कोरिंग मॅच आहे. नक्कीच पापडेवाड संघ आपल्याला स्टँडर्ड गोलंदाजी करावी लागेल आणि अतिरिक्त धाबेवरती अंकुश. स्टँडर्ड फिल्डिंग, अतिरिक्त धाबेवरती अंकुश, विकेटचं सातत्य आणि दबाव मागे दबाव, या 5 गोष्टी जर आपण अंमलात आणल्या तर मॅच मध्ये आपण देखील कमबॅक करू शकता. व्याससी पेंदर संघाने अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्यांच्या टीम समोर अवघ्या 37 धाबेचा टार्गेट. बंटी सेकंड वरती खेळाडू, बंटी पाटील सेकंड वरती खेळाडू. बॉल इथे पाठवलाय ऑन साइडला, फिल्डर आहे आणि जजमेंट अचूक. पहिला विकेट बंटी पाटील, बॅक टू द डगआउट. टार्गेट 37. आपण पाहिले तर 5 षटकामध्ये 7 पॉइंट खरं तर जिंकण्यासाठी 60च्या सरासरीने धावसंख्या. जितू पाटील आहे नवीन बॅट्समन. डॉट चेंडू. धावसंख्या एकूण पाहिली तर आपण 7 मध्ये चांगला कमबॅक सिद्धूचा आपण कौतुक करूया, कारण पहिल्या चेंडूवरती त्यानं अतिरिक्त स्वरूपामध्ये 5 धाबा खर्च केला आणि त्यानंतर त्याने कमबॅक केलं. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धाबा खर्च दिल्या. यस, डेड बॉल पंचाचा इशारा आलाय. तर नक्कीच या ठिकाणी बॉल फेकले गेले, थांबेत बॉल मिस्ड, फील्ड इज देअर. मी आता सांगितलं की मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला नक्कीच स्टँडर्ड फिल्डिंग करावी लागेल. तर नक्कीच याच दरम्यान मित्र आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि प्रभाग क्रमांक 1 युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय नितेश दादा पाटील, दोस्ती दुनियेतला राजा माणूस, एक दमदार व्यक्तिमत्व आणि सर्वांचे आवडते आमचे खरं तर बंधू सन्माननीय नितेश दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि फटक्यांच्या आतिषबाजीनं दादांचा इथे सन्मान केल्यात होते. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. नितेश दादा पाटील आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. बॉल फेकलेत 5, एक चेंडू शिल्लक आहे. दादांचं इथे आगमन झालंय. खरं तर दोस्ती दुनियेतला राजा माणूस, अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 1 युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय नितेश दादा पाटील यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं स्वागत. त्यांच्या समोर आमचे विश्वास दादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांचं स्वागत करूया. खरं तर युवा पिढीसाठी सातत्याने दादांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान असतं आपल्या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आणि ते शेवटच्या अंतिम बॉलवरती मान्यवरांचं स्वागत झालंय चौकरा बरोबर. षटकाचा खेळ समाप्त झाला. 11 रन्स तुम्ही पाहता स्कोर बोर्डती लागलेत आणि खरं तर स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतं मित्र खरं तर सर्वांचे लाडके नेहमी युवा
पिढीसाठी ज्यांचं खूप मोठं योगदान असतं, प्रत्येक युवांच्या पाठीशी उभे राहणारे हे दमदार व्यक्तिमत्व म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्षाचे प्रभाग क्रमांक 1 अर्थात युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय नितेशदादा पाटील आणि अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय नितेशदादा पाटील सोबत आमचे ब्रह्माराजे या स्पर्धेचे आयोजक श्रीमती तुम्हाला पाहायला मिळतील. दमदार व्यक्तिमत्व एकच वादा आमचा नितेश दादा. स्वागत आहे दादा आपलं. धावसंख्या एकूण पाहिली तर धावपडकावरती 11 लागलेत. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि ओव्हर नंबर 2 ऋषिकेश. चला स्पीडअप करायचंय, जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या ओव्हर मध्ये 11 धावा आलेत. आता समीकरण बदललंय. येणारे 4 षटक आणि जिंकण्यासाठी 26 धावेची गरज. 24 चेंडू आणि 26 धावा. पहिला चेंडू लॉप केलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 रन. क्रिकेटची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा ओम ठाकूर बाप्पा मोरिया तोच मजकूर यांची भव्य दिव्य स्पर्धा आज शेवटच्या अंतिम दिवसामध्ये. बॅटची एज होती, बॅटच्या टो एंडला बॉल लागला, परंतु इथे 1 रन कंप्लीट झाली. टीमची टोटल 1 ने पुढे जाईल. 16 धावसंख्येवरती धावसंख्या आपण पाहिली 16. ओम ठाकूर बाप्पा मोरिया तोच मजकूर आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. पहिलं प्राइज या स्पर्धेमध्ये 80,000 रुपये आणि ते प्राप्त केलंय सन्माननीय अमोल दरे साहेब साई बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर यांच्याकडून. बॉल शपथ झाले पाठीमागे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषा बाहेर. चौकार. ₹1,000 आणि ते पुरस्कृत केलेत मयुरा ज्वेलर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय जेम्स बाई गुर्जर यांच्याकडून ते प्राप्त झाले. तिथे पारितोषिक ₹20,000 स्वर्गीय निरावंती संतोष मात्रे पिसारबे यांच्याकडून आम्हाला ते प्राप्त झाले. आणि चतुर्थ प्राइज ₹20,000 सन्माननीय रमेश धर्मा मात्रे उद्योजक पिसारबे यांच्याकडून आम्हाला प्राप्त झाले. त्या सगळ्यांचा आपण आभार व्यक्त करूया. पुन्हा एकदा बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये काढू आहे, रन्स मिळणार नाही. तर या स्पर्धेतला मालिकावीर तुम्ही पाहतात बाईक ती पुरस्कृत केले. खरं तर कुमारी गाथा नितीन गावंड यांच्याकडून आम्हाला बाईक पुरस्कृत करण्यात उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक साठी कूलर आहेत ते कुमार रुपेश बालकृष्ण राजे यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेत. त्यांचा आभार. आणि ते बॉलला पाठवलाय पुन्हा एकदा वाईडिश लॉंगॉनच्या वर्ण सीमारेषा बाहेर. आशिष न ठोकलाय षटकार. षटकार आलाय जे तो आक्रमक झालाय आणि जेतून ठोकला. अजून एक षटकार. जेतू पाटील षटकार ठोकतोय. षटकाराने टीमची टोटल सध्या धावपडकावरती 26 धावा. फक्त 11 धावेची गरज आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय बॅक साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 रन. आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकामध्ये 30 धावा आणि तर राहिलेत 18 चेंडू आणि फक्त 7 धावेची गरज. काही आपण विशेष सन्मान करणार आहोत कारण भयात वेल काढून दादा उपस्थित राहिलेत तर खरं तर त्यांचा सन्मान केला जाईल. एकच वादा आमचा नितेश दादा त्यांचा आपण सन्मान करूया. मी या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक ब्रह्मराजे संदीप दादा राजे या दोघांना इन्व्हाइट करेल की आपण इथे दादांचा सन्मान करायचंय. ब्रह्मराजे आणि संदीप दादा राजे यांच्या शुभाचे आपण सन्मान करतोय. मित्रो सन्मान एका व्यक्तिमत्वाचा सन्मान आपल्या हक्काचा आणि आपल्या माणसाचा अर्थात सन्माननीय नितेशदादा पाटील अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष त्यांचा सन्मान केला जात आहे. विश्वदादा या विश्वदादा आपला देखील सन्मानित केलं जाईल.
बालाराम दादा या, विश्वास दादा आणि बालाराम दादा या दोघांचा दोघं एकत्रित सन्मान करूया आपण. बालाराम दादा आणि विश्वास दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या ठिकाणी बालाराम दादा आणि विश्वास दादांचा सन्मान देखील केला जातोय. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. खरं तर वेळात वेळ काढून आज स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली आहे आणि त्यांचं देखील स्वागत. आज सुपर संडे, खरं तर अनेक स्पर्धा सुरू आहेत, बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम देखील सुरू आहेत आणि साखरपुडे जास्त आहेत. कारण सुपर संडे मी आत्ता सांगितलं आणि नक्कीच प्रत्येक ठिकाणी व्हिजिट द्यावी लागते. कारण आपल्या परिसरातला एक दमदार व्यक्तिमत्व आहे. आपल्या परिसरातले खरं तर युवा कार्यकर्ते जे नेहमीच प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आवर्जून उपस्थित दाखवत आहेत. म्हणून तर आम्ही सांगतो ना की आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस. नितीन दादा पाटील त्यांचं आपण स्वागत करूया. नक्कीच दादा आपला मनपूर्वक आभार. वेळात वेळ काढून आपण उपस्थिती दाखवल्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही तुमचं आभार व्यक्त करतोय. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये नेहमीच उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे नितीन दादा पाटील. नक्कीच त्यांचा आभार व्यक्त. आता सामन्यामध्ये फक्त औपचारिकता असेल कारण 2 धावेची फक्त आवश्यकता आहे. यानंतर VRCC 1 धावेची गरज आहे. VRCC उसाटणे विरुद्ध लढत होईल तोच मजकूर आणि सामना जिंकलाय VRCC पेंदर संघानं. अभिनंदन. कदाचित त्याचा वापर होतोय. तो या मैच में हीरो ठरेल. लो स्कोरिंग मैच होती. मारने वाले से बचाने वाले को बेहतर कहा जाता है आणि 4 विकेट घेणारा क्रिश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. क्रिशने 4 विकेट घेतले, बंटीने 3 विकेट घेतले, तिकडे जितून 22 धावा केल्या आणि